जळगाव येथून विश्वासाने नाशिकला पाठवलेल्या लाखोंच्या मालाचा चालकानेच परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं या प्रकरणी फिल्मी स्टाईलनं सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। फिर्यादी व्यापारी दौलत देवानी यांनी पाठवलेला सुमारे 2,39,000 रुपयांचा माल चालक अजीज अहमद खान यानं पोहोचवण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी विकून टाकला होता। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं देवळाली गाव परिसरातून आरोपीला शिताफीनं अटक केली। पोलिसांनी केवळ आरोपीलाच पकडले नाही तर मालाची विक्री करून आलेली 2,40,000 रुपये रोख रक्कम आणि 8 लाख रुपयांची पिकअप गाडी असा एकूण 10,40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। परजिल्ह्यातील व्यापाऱ्याला त्याचे कष्टाचे पैसे परत मिळवून देत नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा खाकीचा दरारा सिद्ध केला असून याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी दिली आहे। मी जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवानी यांनी त्यांचा माल जळगाववरून 105 कट्टे डाळी असलेला माल अपहार झाला बाबत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता 306 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अपहार करून मालाची विक्री अपहार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील डीबी पथक प्रमुख यांना दिला होता। त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोशी महेंद्र जाधव, पोशी अरुण गाडेकर, पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं। नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्या अपरोक्ष ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या ठिकाणाहून पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेली आहे। तर साधारणतः आरोपी जो आहे तो अजीज अहमद खान वय 34 वर्षे, राहणार सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक याच्याकडनं 2,40,000 रुपये रोख रक्कम 500 रुपयाच्या दराच्या नोटा आहेत आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी MH15 JW 8365 अंदाजे किंमत 8 लाख रुपये असा एकूण 10,40,000 रुपयाचा माल रिकवर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये डाळीची जी किंमत आहे ती 2,40,000 रुपये आहे। तो संपूर्ण माल त्या ठिकाणी डीबी पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकाने रिकवर करण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये आधीचे काही अजीज खान यावर काही गुन्हे आहे का? तो सध्या तपास चालू आहे त्या संदर्भात। आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, तपास करून आम्ही बघू त्या अनुषंगाने माहिती घेऊ। नेमकी याचं कारण काय होतं बा एवढा मोठा? दौलत हरगोविंद देवानी यांना त्याने मध्ये माल आणताना फोन केला होता की RTO पथकाने त्याला पिंपळगाव फाट्याला पकडलेला आहे आणि त्याच्यावर चालान केलेलं आहे काहीतरी 25-26,000 रुपये। त्याकडे जितके पैसे नाही त्याने गाडी त्या ठिकाणी लावून दिलेली आहे असं कळवलं। त्यानंतर मग या फिर्यादीने RTO विभागाकडे चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की सदरची जी गाडी आहे तो चालकाने ती गाडी सोडून घेतलेली आहे दंड भरून, पण तो चालक आणि ती गाडी त्यांना काही मिळून आलेली नव्हती आणि तो माल पण त्यांनी डिलिव्हर केलेला नव्हता। त्यामुळे या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी आरोपीने या संदर्भात असा प्रकार का केला या संदर्भात चौकशी तपास चालू आहे आमच्याकडे।